नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत आता खेकडे पकडायला आणि दिवसभर पावसाचं वातावरण होतं आणि शेतीची अशी काही कामं करण्यासारखी नव्हती. मग आम्ही बसलेलो, हे बघा हे आपले फंटर टाइमपास करत. तर म्हटला आपण खेकडे पकडूक जाऊया आणि मग प्लॅन ठरलो खेकडे पकडूचो. आम्ही चाललो आता खेकडे पकडू. येऊया पुढे पुढे. बारीक बारीक हो तुमचा भेटत राहू हा भाई. आता हरलांचा पाणी जवळपास सुकलेला असा आणि त्याच्यामुळे आता हरला काय खेकडे गावाचे ना, त्याच्यामुळे आपण आता कुर्ल्यांका नीक जाऊचा. आणि मित्रांनो, तुमका पण आवडतला कुर्ले बघूचो भन्नाट व्हिडिओ. चलता चलता भाग्याच्या पायाक बोरो अगदी झणझणीत आणि काळो काळो कुळकुळीत कुसरून लागला. ह्यो आमच्या बाळ्याबाईचो वाडो असा आणि ही सगळी शेवग्याच्या शेंगाची बागायतीने उभी केलेली आहे. जाता जाता आमचो भाई वाटेत गावलो. ह्यो त्याचो वाडो सांगितलंय तो निसर मस्तपैकी शेणाची गायरी केला. कुर्ल्यांका जाताना आपणाक वाटेत नारायणगड भेटता, त्यामध्ये पूर्ण झाकून गेलेलो असा. चला आपण असेच पुढे पुढे जाऊया. पावसान परत येऊची तयारी केलेली आहे, पण आम्ही बघूया, प्रयत्न करूया इकडे पकडण्याचो. आणि त्यासाठी लगभग आपणाक अजून 1 तासभर चालायचं लागतं जाग्यापर्यंत पोचाक. आमचं नारायणगड. आम्ही येलो ढेपल्यावर आणि इसरत ती बघा आपली झोपडी घातलेली आहे आणि इथलं निसर्गाचं सौंदर्य बघा किती सुंदर असत. आज संपूर्ण दिवस पाऊस हा आणि छोटी छोटी पाखरं पण बघा वरती तरंगत असत. आणि आता इथे भरपूर असा कराड वाढलेला असा. मंडळी चलान भरपूरच धमाक झाला. झोपडेत थोडंसं आराम करूया. भाई आणि सूर्याबाई बघा पहिलेच पोचलेले होत आणि पावसान पण आता जोर आपलं सुरू केलेला. पावसान पडाचो जोर केल्या म्हणून आम्ही बसलो झोपडीत. काल किती टोळी गेली होती आणि विशाल आणि अभि गेलेले होते माहिती हे वजन तर होते बा आमका कुर्ले हाडल्यानी. मग बा विशाल आणि अभि आमचं 2 जण कुर्ल्या गेलेले. त्याच्यात विशाल काल गायब झालो आता कोल्हापुरात जाऊ. त्याने वाटतं सगळे कवटून आणले नाही पाहिजे. कुर्ले हाडल्याने माका मोठ्या लँग्याचो एका दाखवायचं फक्त फोटो कुर्ल्यो दाखवायचे घेऊन चढले त्या जाग्यावर कुर्ल्या. हे म्हणतो भाई इतकं चाळवलो कसो बघलाच ना मित्रांनो. आमचं एक विषय भाईगो आमका थार करेना. पाऊस शेतकऱ्यात थार करणार नाही. तसं भाग्यान कुर्ल्यो बघून निलो आणि जाऊयाच म्हणत. आज पाऊस पडता रे उन्हान तुमका उठले. आज नक्की कुर्ल्यो गावतो आणि खरं चला तर मग जाऊया आपण पुढच्या प्रवासात जाऊया कुर्ले करू. यंदाच्या वर्षातलो शेवटचो कुर्लेचो सीझन आम्ही करूक चाललेलो असो आणि तो तुमका पण आवडतलो मित्रांनो. पावसातले कुर्ले हो आणि आता आम्ही जो पकडत जातलो तो सरायचे कुर्ले. बघूया किती भेटतात तो. पण तो प्रवास तुमका पण भरपूरच आवडतलो. तसे पण तुम्ही ह्यो गोष्टी अगोदर अनुभवलेला असतातच. ज्यांनी ह्यो गोष्टी अनुभवक नाही तुमच्यासाठी आज स्पेशल अनुभवासाठी आपण हे बघा चाललो आता कुर्ल्यात. वाट भरपूर लांब आहे आणि आपणाक जाऊचा बरोबर काळा रानात. काळा रान म्हणजे जो तुम्ही कावळ्याचा पॉईंट बघता गळ्यातून जाऊन आणि कावळ्याच्या पॉईंटच्या वरती उभे राहून ज्यावेळी ती गोष्ट तुम्ही बघित असतात तर सगळ्या ज्या खालचा रान आहे ते का आम्ही आमच्याकडे काळा रान म्हणतो.
आणि आता आपणाक तिथे जावता आणि तिथे तुमका तिथून गेल्यानंतर तुमका जर जमला तर गेळ्याची वरची जी बॉर्डर आहे ती तुमका एक दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. कराड पण भरपूरच दिला वाटेल पाय खडे टाकूचो खडे ठेवचो तो समाधान आहे. वाटेक आमका गव्हांची मोड भेटली. हो बघा इसर रात्री गहू बसलेलो होतो पूर्ण कराड त्याने तुरडून टाकलेला असा आणि ते चरलेला पण दिसता मध्ये मध्ये बघा हे गहू चरलेले होते ते आणि कदाचित ते आमका पुढे भेटाक पण शकतात. मित्रांनो आम्ही आता येलो निवडंगीर आणि हे बघा आमची न्हंय तुमका दिसतली. एका निवडंग म्हणतात कारण इथे तुमका ही बघा निवडंगाची झाडां तुमका इथेच बघूक भेटतली. आता पूर्ण जंगलात तुमका सहसा निवडंगाचा झाड दिसाचा नाही म्हणून ह्या जागेक निवडुंगीची जागा असा नाव पडला. आम्ही इलो आता शेरणीच्या वळात आणि हे बघा गव्हांच्या पायाचे ठसे तुमका दिसतले आणि आता इथे समोरच एक मेरू होता. त्या मेरू कॅमेरा चित्रित करूच्याही पळाला आणि जवळपास आता आपण इथून काळ्या रानामध्ये प्रवेश केलेलो असो. त्याच्यामुळे बघा इथले दगड असतील गुंडे वगैरे सगळ्या तुमका काळा काळा दिसतला आणि पावसामुळे तर जरा जास्तच दिसता. पण जा काळा रान नाव ठेवलेला त्या रानाप्रमाणे इसर तुमका आता दिसतला. हे बघा हे सगळीकडे गहू चरलेले असत आणि यांची आपणाक हे बघा हे सगळे गव्हांचे रात्रीचे पाय म्हणजे जमला तर किंवा समोरासमोर इले तर आपणाक भेटाक शकतात गहू. मित्रांनो आपण आता काळ्या रानात प्रवेश केलो आणि सहसा कोण इकडे येणार नाही जो खेकड्यांका वगैरे इले तर एक 4-5 जण पोरगे म्हणा किंवा इथले गावातले आपले ग्रामस्थ वगैरे. पण आज आम्ही येलो भरपूर दिवसानंतर रात्रीपासून पाऊसच चालू आहे आणि इथे गव्हांची वगैरे भरपूर आपणाक जाग वगैरे भेटता. किंवा थोड्या वेळापूर्वीच एक मेरू गेला बाजूकसं मी पाटकडे होतोय भाई पुढे चाललेलो म्हणून आता मी काहीतरी दिसला तर तुमका दाखवूक भेटाक होया म्हणून मी आता पुढे गेलोय. आणि मित्रांनो आज बघूया आता जर गेलो नाही पुढे पुढे वापले असत पडसर वापले त्याका वयल्या आम्यात म्हणतात. तिसर जर गव असले तर जास्त करून असतात तिथे आणि ते आपणाक बघूक भेटाक शकतात. ह्याच्यासाठी एका काळा रान म्हटला जाता. ही आपण आता काळ्या रानात जाऊची सुरुवात केलेली आहे आत्ता. हे बघा आमच्या पुढे बरोबर गहू गेलेले असत. ह्या बघा ही साल बरोबर गवरेड्याने काढलेली असा. हे बघा हे त्यांचे शिंगाचे मार्क वगैरे तुमका दिसतले आणि ही काढून बघा इथे खाली पडलेली आहे आणि इथे त्यांचे तुमका हे बघा पायाचे ठसे वगैरे सगळं दिसतलं. मित्रांनो मध्ये आपल्याला शूट करता आलं नाही पाऊस भरपूरच लागला तुम्ही बघू शकता. सगळीकडे आपण पूर्ण पावसाने भिजून गेलो आणि तिकडे जर बघितलात हे बघा बाई आणि तिकडे आपण कोंबड्याची जी चांबडी असते किंवा जे कोंबड्याचे पंख असतात त्यातून आपण कुर्ले पकडतलो आणि त्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या कापडामध्ये ते सगळे बांधून घेतलो. पाऊस भरपूर लागत होतो त्याच्यामुळे त्या दाखवूक भेटाक नाही तुमका. आता पाऊस थोडं कमी झालो. हे बघा ही आता आपण इलो सातवनाच्या गोवणावरती. मंडळी भाग्याक शेकडो भेटलेलो दिसता. भाग्या दाखव केदो भेटलो भाग्या दाखव. हो बघा एक नंबर खेकडो भाग्यान पहिलोच धरला ना आणि आता सुरुवात झाली ना अजून एक खेकडो शोधता तो. आता खरी खेकड्यांची सुरुवात झालेली आहे. गुंडे सगळे खडपा बुळबुळीत असत त्याच्यामुळे
येताना भरपूरच कसरत करूची लागता. पहिलो खेकडो आपल्या पिशेत पडलेलो आणि मस्तपैकी खेकडो असा बघा. हिरवे, पांढरे, लाल, तांबूस अशा प्रकारचे तुमका दगड दिसतले. हे बघा ह्या दगडाचा कलर बघा पूर्ण हिरवो असा, निळसर हिरवो असो. आणि हे बघा व्यवस्थित संध्याकाळचे बरोबर 4:30 वाजलेले आहेत आणि सगळीकडे तुमका धुक्या दिसता आणि नदीचा खळखळणारा पाणी एकदम स्वच्छ. या आमच्या नदीमध्ये कुठल्याच प्रकारची तुमका घाण भेटायची नाही. पाऊस पडान गेलो त्याच्यामुळे पाणी हरलाचा पाणी किंवा हळाचा पाणी खदूळ झालेलं आहे. ह्याच्यात एक कुर्ली गेली आणि भाई बाहेर काढता बघा. हे बघा मित्रांनो, तू ता कुर्ली दिसा नाही होती, फ्लॅश चालू केलो. बघा कसलो खेकडो हा बघा. आणि साईज पण मस्तच आहे त्याची. भारीच खेकडो गावला आपला. बघा मस्त खेकडो, साईज पण बरी आहे खेकड्याची. दुसरं खेकडो आपणाक भेटलेलो असा. आता कावळे कोणीच्या भाटीतनं आपणाक वरती जावता असा. पुरच अडचणीची वाट असा. पाय स्लिप जातो तेव्हा. त्या कावळे कोणीच्या भाटीतून खरोखरच कसे तरी बाहेर पडलोय. आणि आता आपण जाऊया पुढे. ते पुढे गेल्यावरती आपणाक गुफा दिसता बघा. आपण आता ह्या गुफेकडे गेलेले असो. ही एक गुफा असा मोठीशी आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त साईंद्रा होतं. मित्रांनो भरपूरच अडचणीची वाट असता. बरोबर पाऊस पडलो त्याच्यामुळे याच्यावरती चालणं पण माझ्या माका करू नको, बिया पडल्या तर. ए चौकास भाईच्या वरती वजन टाका, फुल डेंजर हा. इथून जर पडाक झाला तर मित्रांनो विचार करू नका, डायरेक्ट करत नदीत पडतो लोक. कालकीच जाऊ का. कुर्ले पकडू गेलो पण भरपूरच कठीण परिस्थिती झालेली आहे. पाऊस पण भरपूरच पडता आणि बघा नदीत पण पूर्ण खदूळ पाणी झालेलं आहे. त्यामुळे कुर्ले भेटतीत नाही भेटतीत काय सांगा शकणार नाही. जीव मोठी धरून आता चाललो कसे इथपर्यंत पोचलेले असं. पाऊस भरपूरच होतो आणि काळ्या रानातनं येताना खेकडे आमका थोडे भेटले पण त्याच्यात कांटा मात्र भरपूर लागले. हे बघा या कानूट लागला आणि खै पिकांत पडला वाटतं. इतकंच कुठलं गावले होत आमका. अजून नका मित्रांनो 2 कुर्ले आमका भेटलो. भाईकडे एक मोठी आहे, माझ्याकडे हलकी छोटी. कावळे शेतासून आम्ही आता घरात जाऊ गेलो. मित्रांनो आता बरोबर आम्ही आता घराकडे पोचलो आणि भरपूर पाऊस होतो त्याच्यामुळे खेकडे पण आमका भेटले. कुर्ले घेऊन आम्ही आता घरा गेलो आणि तो तुमका आता आम्ही थोड्या वेळानं दाखवतो. आम्ही कुर्ले घेऊन येलो आणि आता भाई बघा कुर्ले सोडता पुढे 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 पुढे
मस्तपैकी पटेकार कुर्ले आमका भेटलेले असत भले छोटे असत पाऊस पण भरपूर होतो त्याच्यामुळे एवढे ते एवढे मित्रांनो पाऊस खूपच होतो आणि आमका खेकडे जसे होय तसे भेटाक नाही पण ठीक आहे जेवढे भेटले तेवढे भेटले जर तुमका व्हिडिओ आवडला असा तर व्हिडिओक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद